गाइस फायनली दर्शन झालं आहे. व्हिडिओ काढायला टाईम नाही आहे कारण आम्हाला लोहगड पण करायचं आहे. आता लोहगड पूर्ण करायला भेटतो की नाही माहिती नाही, बट एकविराचं तर सक्सेसफुल झालं. आता आम्ही डायरेक्ट निघायची तयारी केलेली आहे. आता बघू लोहगडला जायला किती वेळ भेटतो. आणि 5 वाजेपर्यंत तिकडे पण बंद होतं, ते मंदिर पण बंद होतं. आता आज खूप गर्दी होती, जवळजवळ 1.5 तास लागलेत दर्शनाला. सो लेट्स गो टू लोहगड. बघू आता कसं होतं. आपल्याला समोरून जायचं आहे, ऑपोजिट साईडलाच आहे. एकविरा इकडच्या साईडला आणि लोहगड त्या साईडला. या ना इकडं आहात ना. काय आता इथे थांबत नाहीये. हे भाजे वॉटरफॉल आहे. भाजे वॉटरफॉल आहे. हा तुला आता तरी मोबाईल दे टिप ना फक्त. एकविराची भाजी लेणी आहे. तिथं भाजी लेणी आहे, पण आपण तिकडं नाही चाललोय. आपण लोहगडला चाललोय. हे मला माहिती नव्हतं, मी इकडे कधी आलो नाहीये. तर आपण डायरेक्ट लोहगडला जाऊया. घाट आहे पुला, 1 साईड चढ पण आहे आणि छोटासा रस्ता आहे. हा एक गड आहे आणि हा एक. दिस इज रेडूबाई. नाही गई आहे. चला हालत करा बघे. कुठे जायचं आता. अच्छा हे पाहुणा देखील माझी बुशी डॅम आहे. काय म्हणतात, काय काय नारायण दरबार दरवाजा. हा धान्य दारू गोळा करायचं पोटा नाही. आता लॉक आहे ना, लॉकड आहे ना. हनुमान दरवाजा. हे हे किल्ला खूप मोठा आहे. लवकर या, आमच्यासारखे घाई गडबड करू नये. आम्हाला 5 पर्यंत जायचं आहे आणि इट्स ऑलमोस्ट 4 o'clock. बघू किती बघायला भेटतं. हा कॉन्फरन्स हॉल, सभागृह, हे मदरसा. ते काय उतरायला सांगतात ते का, उतरायला सांगतात ते का.
कुठला? अष्टकोनी तलाव. अष्टकोनी तलाव. या देवी तलाव. अजून बरेच स्पॉट आहेत. मुश्किल वाटते टकमक टोक पर्यंत जायला. पण एक किल्ला आहे, टकमक टोक आहे. आणि हा दर्गा आहे का ना? काय वाटतं दर्गाच आहे ना? चल लय फास्ट आलो, जीव काढलास. पुढच्या वारीला लवकर आलं पाहिजे वैभव. काय 16 स्लाइड स्ट्रक्चर स्टेपवर बी सटकोनी तसं आपल्याला बावड्यामध्ये बावडी गत पण सटकोनी. आणि 11पासून 1789 मध्ये बालाजी जनार्दन बानू नाना फडणवीस यांनी बांधलेला आहे. कत्री हा इकडे चालवत पाण्यावर तिथं पाहिजे. सही आहे. ओल्ड स्ट्रक्चर जिथं माणसांना ढकलून द्यायचे शिक्षा म्हणून. व्हिडिओ मध्ये काय नीट बोलता पण नाही आलं ना, काय करता आलं, कारण खूप शॉर्ट टाइम मध्ये चाललोय. आम्हाला एक फिरायला खूप वेळ झाला, तर जितका फटाफट होईल तेवढा शूट केला. आता रिटर्न तर निघालो आम्ही, कारण मुळात आमच्याकडे फक्त दीड तास पण नाही, आता ऑलमोस्ट 40 मिनटं राहिलेत. आणि 40 मिनटात हे इकडून फटाफट सिक्युरिटीवाले तिथनं काढायला सुरू करणार आहे, कारण अलाउड नाही ते रात्रीचं. हे लोक अलाउड नाही करत. आणि राहायचं असेल तर स्पेशल परमिशन लागते. बाकी आम्ही किनाऱ्याने चालतोय, बघू कुठपर्यंत आम्ही जाऊ शकतो. अजून तर स्पॉट्स करायला भेटले नाही. काय बोलणार आहे, अर्धा तर जीव निघाला. मला दम किती लागलाय. इकडून आलो टकमक पॉइंटवर ना, आता इकडूनच चाललोय खालच्या बाजूने. अच्छा इकडे का असू शकतं. पटपट हॅलो गेस, काय मित्रा, चला या चल. हो तू शिकार बरं आहे, चालू दे. इकडे डायरेक्ट काम 25. तिकडे काय बसायला महाच्या पण आता हे झालंय ना.
हा कुठून हो पावसाला सुरू झालेला हा पिशवी पण नाही आपल्याकडे जर काय ना उशाला सुरू झालाय आणि कदाचित आम्ही भिजू पण वाटतंय टाइम झाले आणि सिटी वाजवायला सुरू केले यांनी कारण आम्हाला निघावं लागेल परत कधीतरी फुर्सतमध्ये येऊ इकडे आरामात सगळ्या गोष्टी बघू आणि समजून घेऊ कारण आज तर काय आलं काय आणि गेलं काय काय कळालंच नाही निव्वळ खालून मला वाटतं वैभव 1.5 तासात आलोय ना आपण हा 1.5 तासात आम्ही अख्खा हा गड फिरलो कसा फिरलो काय केलं आम्हाला स्वतःलाच माहिती नाही फटाफट पॉईंट बघत निघालो चला जाऊ हळूहळू थँक्स हा ॲटलिस्ट तेवढं तरी बघायला भेटलं तू गडबड केली म्हणून भले श्वास फुलला असेल घर उभं केलं असतं ना त्याच पावसाने केलं जोरात सुरुवात बाहेर या असे पाऊस गडबडीत बघितला आणि टाइम पण झालं होतं तर त्यांनी तिथनं सगळ्यांना काढायला सुरू केलं होतं तर फायनली बघून तर झालं ॲटलिस्ट गडबडीत बघितलं काय शॉर्ट्स घेता आले जास्त काय समजून घेण्याचा प्रयत्न किंवा काय एवढं करता आलं नाही बट इट्स ओके कधीतरी परत आपण शुअर या गोष्टी करूया परत एकदा कधीतरी येईन बट आता ऑन द स्पॉटमध्ये बघितलं भरपूर बघितलं आता आपण तुरंत निघूया घराकडे लोणावळा करून आता लोणावळ्यामध्ये काय पॉईंट नाही करू शकत कारण ऑलमोस्ट भरपूर टाईम झालं आहे सो आता डायरेक्ट घरी लेट्स गो कुठे खायला थांबलो तर थांबेन